गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मी आरती तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा असल्यामुळे पोळ्यांचा बेत करणार आहे मी आज. मी ठरवले आज पोळ्या करणार. खूप दिवस झाला पोळ्या नाही खाल्ल्यात. तर चला मग दाखवते मी काय काय तयारी करून ठेवली. मळून ठेवले. गव्हाचं पीठ मळून असं थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचं अर्धा तास. त्याने पोळी छान मऊ मऊ होते आणि फुटत पण नाही आणि मैदा टाकायची गरज पण लागत नाही. पहिला चहा पिऊन घेते. तिकडे बघा आमची मनूची झोप चालली. आई जानी वगैरे सगळे झोपलेत. तोपर्यंत चहा पिऊन घेते. अजून मला पूजा करायची, मंदिर स्वच्छ करायचे. पुरणाची वगैरे सगळी तयारी झाली. पुरण वगैरे सगळं वाटून ठेवले, पीठ मळून ठेवले. आता आई झोपेतून उठल्या का पोळ्या करतील आणि मग मी मंदिर स्वच्छ करण, पूजा करण. या चहा प्यायला. पुरण पण वाटून ठेवलं. दर पौर्णिमा आणि गुरुवारचे मी अन्नपूर्णाचे तांदूळ चेंज करते आणि ते तांदूळ असे कबुतरांना टाकायचे. माझ्या इथं तर खूप कबूतर आहेत. त्यांच्यासाठी मी असा बाहेर डब्बा बांधलाय जाळीला. त्या डब्यात टाकून देते. ते खातात तांदूळ. आज गुरुपौर्णिमेला ना असा 1 रुपयाचा शिक्काचे पूजा करायचा. हळद कुंकू लावायचं, अक्षदा व्हायची, फूल व्हायची आणि हा पूर्ण दिवस मंदिरातच ठेवायचा. आणि संध्याकाळी ह्याला लाल कपड्यामध्ये बांधून ना तिजोरीमध्ये ठेवायचं. त्याने घरामध्ये पैशाची कमी नाही होत. हे मी असं ऐकलंय म्हणून मी पण करते. आणि हे बघा मी असं मंदिरासाठी एक गल्ला केलेला आहे. मी दर गुरुवारी त्याच्यामध्ये पैसे टाकते. मी टाकते, माझे मिस्टर टाकतात, माझ्या सासूबाई टाकतात. आणि त्याच पैशाने मी मंदिराचं जे सामान ज्या लागणाऱ्या वस्तू असतात, धूप, अगरबत्ती, कापूर, या गोष्टी आणते. मला खूप जुनी आदत येते. इथं आईचा उपवास आहे म्हणून आई मस्त छान बटाट्याची भाजी करतात मिरची टाकून. आईचा उपवास असतो पौर्णिमेला. इकडे आईने छान छोटे छोटे देवांना नैवेद्य केले. आई बोलत मी नैवेद्य वगैरे करते, पोळ्या करते, बाकीची तू कामं आवर. अजून मला आमटी, भात, पापड वगैरे तळायचे होते. खूप कामं बाकी होते. आम्ही दोघी जणी पटापट करत होतो. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.